अवकाळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि हे पंचनामे करून मदत प्रक्रिया सुरू करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला हे आदेश दिलेत। राज्यातील पावसाची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा सोबतच इतर बाबींचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील पावसाची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा व इतर बाबींचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। सोबतच अवकाळीने जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आता नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सोबतच मदत प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। काय घडलं आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये? राज्याची खरं तर महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात झालेल्या पावसामुळे जे नुकसान खरं तर शेतकऱ्यांना सोसावं लागतं, या अनुषंगानं प्राधान्यक्रमानं हा विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला। मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांकडनं आधी या सगळ्या संदर्भातलं जे प्रेझेंटेशन होतं ते समजून घेण्यात आलं की कुठे कुठे कशा पद्धतीने पाऊस झालाय आणि त्यामुळे कशा पद्धतीचं नुकसान देखील झालंय। यानंतर या सगळ्या प्रेझेंटेशन नंतर मुख्यमंत्र्यांकडनं या एकंदर अवकाळी पावसाच्या भागामध्ये नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आणि त्यासोबतच नुकसान भरपाईची सुद्धा जी प्रक्रिया आहे, मदतीची सुद्धा जी प्रक्रिया आहे ती तातडीने राबवण्यात यावी, या प्रकारच्या सूचना आणि आदेश प्रशासनाला देण्यात आलेत। त्यासह इतरही काही महत्त्वाचे मुद्दे कॅबिनेटमध्ये चर्चेले गेलेत। यामध्ये ऊर्जा विभाग असेल किंवा इतरही महत्त्वाच्या 2-3 विभागांच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। परंतु शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे सरकारकडनं या संदर्भात आता नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले असून पंचनामे झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रक्रिया राबवा असं मुख्यमंत्र्यांकडनं सध्या तरी सांगण्यात आल्याचं या निमित्तानं आपल्याला कळतंय। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।